19 ऑक्टोबर 2016 ला दाखवण्यात आलेल्या काहेदिया परदेशा भागामध्ये सरला आपल्या सासूला म्हणजेच शिवच्या आईला येऊन सांगते की शिव आणि गौरीमध्ये सर्व काही सुरळीत आहे। गौरी शिवचं प्रत्येक बाबतीत मन जिंकण्यात देखील यशस्वी ठरते। शिवची आई संतापून सरलाला प्रश्न करते की गौरीला तिच्या वडिलांपासून दूर करण्याचा प्रयत्न करून देखील ती कशी काय आनंदी राहू शकते। मात्र गौरीला आपण या घरात इतक्या सुखासुखी जगू देणार नसल्याचं ती पुढे बोलून दाखवते। तिकडे शिव आणि गौरी एकमेकांसोबत रोमॅन्टिक मोमेंट्स शेअर करताना दिसले। शिव गौरीला कायमच मी तुझ्या सोबत असल्याचंही सांगतो। गौरीच्या वडिलांना स्वप्न पडतं की शिव आणि त्याच्या आईनं गौरीला घराबाहेर काढलंय आणि गौरी पुन्हा मुंबईत परतली। त्याच वेळी तुमचं घर ताबडतोब खाली करा असं धमकवायला ज्यांनी घर विकत घेतलंय त्यांच्यासोबत गुंड देखील आलेत हे त्यांना स्वप्नात दिसतं। झोपेत शिवबद्दल उलटसुलट बोलत असल्याचं पाहून गौरीची आई गौरीच्या वडिलांना जाग करते। उठल्यावर ते सांगतात की आपल्यावर घर खाली करण्याची वेळ शिवमुळे ओढावलीये। दुसऱ्या दिवशी सकाळी सरला गौरीला येऊन सांगते की तुला आईनी रसोई पूजन करून हलवा बनवायला सांगितलंय। मात्र गौरी कोड्यात पडते कारण तिला आठवतं की शिवच्या आजीनं स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही असं बजावलंय। शिवची आजी गौरीला स्वयंपाकघरात पाऊल ठेवण्यापासून रोखणार की शिवची आई यावर काही नवीन शक्कल लढवणार हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा या मालिकेचे अपडेट्स फक्त राजश्री मराठीवर। नमस्कार, मी श्रुती मराठे। प्लीज सबस्क्राइब टू राजश्री मराठी।